उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड अगदी सहज उपलब्ध होतं आणि कलिंगडपासून थंड असे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील. तर आज मी तुम्हाला कलिंगडच्या सालीपासून लहान मुलांच्या आवडीचा टुटी फ्रुटी कशी बनवायची याची रेसिपी अगदी झटपट सांगणार आहे. तर इथं कलिंगडच्या साली आहेत, त्या बघू शकता इथं तुम्ही. त्या सालीवरचं जे कवच आहे ते मी सर्वात अगोदर इथं काढून घेतलेलं आहे आणि अगदी झटपट खूप सुंदररित्या अशी बाजारात मिळते तशी इथं टुटी फ्रुटी या कलिंगडच्या सालीपासून तयार होते. त्याच्यानंतर याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे अशा प्रकारे मी सर्व सालींचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथं मी 2 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर जे कलिंगडच्या सालीचे बारीक बारीक तुकडे आहेत ते त्यामध्ये घालून एक 5 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहेत. अगदी 5च मिनटं हे कलिंगडच्या सालीचे तुकडे शिजवून घ्यायचे आहेत. एक 5 मिनटानंतर पाण्यामधून हे तुकडे बाजूला काढून घ्यायचे आहेत. मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर त्याच्या दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे. 1 वाटी साखरेसाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक 5 मिनटं याला उकळी आणून याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप घट्टसर असा नाही, अगदी 5च मिनटं याला गॅसवरती ठेवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे शिजलेले कलिंगडच्या सालीचे तुकडे आहेत ते त्यामध्ये घालून पुन्हा एक 5 मिनटं त्या पाकामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. आणि मी फक्त एक उकळी यामध्ये काढलेली आहे. त्यानंतर पुन्हा ते एका मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे जे कलिंगडचे काप आहेत ते मी एका वाटीमध्ये काढलेले आहेत. त्यानंतर 3 प्लेटमध्ये याला मी घालून घेतलेलं आहे, कारण यामध्ये मी अगदी थोडा थोडा खायचा रंग घालणार आहे. हे 3 प्लेटमध्ये मी थोडे थोडे तुकडे घालून एकामध्ये नारंगी, एकामध्ये पिवळा आणि एकामध्ये हिरवा असे 3 रंग घालून ह्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी बाजारात मिळते तशी ही टुटी फ्रुटी बनून तयार होते आणि याची चव ही तितकीच सुंदर अशी आहे. आणि अशा प्रकारे हे जे तुकडे आहेत ते एक 4 ते 5 तास रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे. एक 5 तासानंतर यातील पाणी निथळून उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही अगदी बाजारात मिळते अशी टुटी फ्रुटी तयार आहे.